काय हरवणार हो, काय करणार? त्याने बापाला हरवण्याचा प्रयत्न केला, त्याला बापाने जिंगा दाखवलं तर हा तरणा बाण माणूस आहे, याची मनस्थिती चांगली आहे, याची परिस्थिती चांगली आहे. सुधा शेठ ज्याची मनस्थिती चांगली आहे त्याला आयुष्यामध्ये कशाची चिंता करण्याची गरज नाही, त्याला मनस्थिती खंबीर ठेवली पाहिजे. तुमची मनस्थिती चांगली. बाकीच्या लोकांच्या मनस्थिती खराब झाल्यात, मनस्थितीमध्ये बदल झाला, मनस्थिती त्यांच्या वेगळ्या ठिकाणी त्यांना घेऊन जात आहे, पण नको तिथे बरळतात, आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. मी या ठिकाणी प्रामुख्याने आपल्याला सांगतो की कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये फिरत असताना ज्या पद्धतीने कार्यकर्ते सुधाकर शेठचं का त्या ठिकाणी स्वागत करतायत, ते स्वागत असंच करत नाही. सुधाकर घारेंनी त्यांच्या कर्तृत्वाने या मतदारसंघातल्या माणसांचं प्रेम कमवलंय. त्या प्रेमाखातर त्या ज्या ज्या गावात जातो त्या त्या गावातल्या महिला भगिनी असतील, पुरुष असतील, तरुण असतील, तरुणी असतील, विद्यार्थी असतील, ही सगळी मंडळी सुधाकर घारेंना त्या ठिकाणी भेटण्यासाठी, त्यांना हस्तांदोलन करण्यासाठी, त्यांच्यासोबत सेल्फी काढण्यासाठी. आपला सुधा शेठ आता थोडक्यात आता सेलिब्रिटी झाला. सेलिब्रिटी एखाद्या गावात गेल्यावर जशी फोटो काढायला लाईन असते, तशी सुधाकर शेठच्या बरोबर फोटो काढायला लोकांची लाईन असते. हे खूप चांगले संकेत, हे अतिशय चांगले संकेत आहे. इथे सहकार महर्षी बसले, सीताराम मंडावले सहकार महर्षी आहेत. ही सगळी मंडळी सहकारमध्ये त्यांनी सगळं उगाळून पिटे, आणि यांच्या नादाला कोण लागला तर त्याला पहिल्या ठेप्यामध्ये ते उडून टाकतात. आतापर्यंत इतिहास आहे, आणि ती ठेप त्यांनी बरोबर टाकली. जादी वर्गाने केलं की यांना मी पाडणार, डिपॉझिट जप्त करणार, त्या समोरल्याच डिपॉझिट जप्त तुम्ही केलं. सुधाकर भाऊंचं नेतृत्व तर आहेत, पण सुधाकर भाऊंचं नेतृत्व हे आप्पा घारेंच्या पेक्षा इतकं मोठं झालेलं नाही. आप्पा घारेंचं नेतृत्व या कारणी आणि सीताराम मंडलेंचं नेतृत्व या कारणी ते खरं नेतृत्व होतं. सुधाकर भाऊ त्यांच्या मार्गदर्शनाखाली काम करतात. मी या ठिकाणी एक गोष्ट आवर्जून आपल्याला सांगेन की उद्याच्या कालखंडामध्ये सुधाकर भाऊ निवडणूक लढणार आहे. सुधाकर भाऊ निवडणूक तुमच्या आमच्या सर्वांच्या मेहनतीच्या जीवावर आणि श्रमाच्या जीवावर जिंकणारे आहेत, आणि 2024ला सुधाकर घारेच आमदार होणार आहेत. ही काळ्या दगडावरची पातळी आहे. मतदारसंघामध्ये आम्ही तुम्हाला कर्जतचा इतिहास जर मला तुम्हाला सांगायचं झालं तर कर्जत तालुक्यामध्ये जे काम केलं त्या कामाच्या माध्यमातून जवळजवळ 17 ते 18 हजार कार्यकर्त्यांची फळी निर्माण झाली आहे. आज खालापूर तालुक्यामध्ये त्या धर्तीवर कार्यकर्त्यांची फळी निर्माण होतीये. इतका प्रचंड कार्यकर्त्यांचा संच जर कोणाकडे असेल तर सुधाकर भाऊ तो तुमच्याकडे आहे, आणि तुम्ही घ्याल तो निर्णय आपण सगळेजण मान्य करणार आहोत. आपण उद्या त्याचा कुठलाही विचार करणार नाही. आम्हाला कुठल्याही पैशाने सुधाकरने आमदार करायचंय, वाटेल त्या किमतीवर सुधाकर घारे आमदार होणं गरजेची गोष्ट आहे. सुधाकर घारे आमदार का व्हावेत? सुधाकर घारे कॉन्ट्रॅक्ट स्वतःला घेणार नाही. सुधाकर घारे कुठल्या कॉन्ट्रॅक्ट निवडून पर्सेंटेज खाणार नाही. सुधाकर घारे एक चांगला उद्योजक आहे, ज्येष्ठ उद्योजक आहे, बऱ्यापैकी पैसा कमवत आहे, सदन माणूस आहे, त्याला त्याची आवश्यकता लागणार नाही. आपल्याला या ठिकाणी जे काय डांबरात येतात ना सुधा भाऊ, कर्जतसाठी रिफायनरी वेगळी आहे काय मला माहित नाही. मी पलीकडच्या मतदारसंघामध्ये जातोय, तिथे कतोरे साहेबांच्या मतदारसंघात, तिथे डांबर विरघळत नाही. कर्जतला टाकलेला डांबर एकच पावसात विरघळतो. कुठली रिफायनरीचा डांबर आणतात भगवंताला माहिती. हे रिफायनरीचा डांबर नाही मित्रांनो, याच्यामधलं स्पष्ट आणि स्वच्छ शब्दात तुम्हाला सांगतो, काम कमी, अर्धे तुम्ही अर्धे आम्ही, हे सूत्र घेऊन या ठिकाणी काम करतो. अरे मग अशी काम करणारी मंडळी जर या ठिकाणी उद्या आला तर भविष्य काळामध्ये कर्जतमध्ये असणारा जो काही विकास आहे तो भकास झाल्याशिवाय राहणार नाही. विकास 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 विकासाच्या गोष्टी या ठिकाणी केल्या जात आहेत. मी मागे एका पत्रकारांना मुलाखत देताना स्पष्टपणाने सांगितलं होतं की ज्या दिवशी पाऊस पडेल त्या दिवशी कर्जत तालुक्याचा विकास जनतेच्या समोर येईल. या ठिकाणी कुठल्याही पद्धतीने लोकांची परवा नाही, लोकांची जाणीव नाही, लोकांची देणं घेणं नाही. केवळ आपल्या स्वार्थासाठी, आपली तिजोरी भरण्यासाठी, आपली तुंबडी भरण्यासाठी, आपण स्वतः श्रीमंत होण्यासाठी जर का हा विकास राबवणार असतील तर कर्जतची जनता, खालापूरची जनता इतकी दूधखोरी नाही. ती जनता योग्य वेळी या माणसांना त्यांची जागा दाखवण्याशिवाय राहणार नाही. अशा पद्धतीचं वातावरण कर्जत तालुक्यात या ठिकाणी. काही आता तुम्हाला एक गोष्ट सांगतो, सुधाभाऊ नशिबाने मी तुमचे सगळे कार्यकर्ते, मी पण तुमच्या टीम मधला एक खेळाडू आहे. आपण सगळे खेळाडू बघतो, आमच्या छातीवर का पाठीवर 420चा लेबल नाही. ही सगळी शुद्ध माणसं आहेत, आणि पलीकडची जी माणसं आहेत त्यांच्या पाठी 420चे लेबल पोलीस स्टेशनने लावलेले कित्येक कार्यकर्ते त्या ठिकाणी काम करतात. नाक उचलून वरती बोलतायत, हा असा ना तो तसा. अरे आपली लायकी बघा, आपली पात्रता बघा, आपली योग्यता बघा. सुधाकर घारे म्हणे महिलांचा कार्यक्रम ठेवतात, महिलांचा कार्यक्रम ठेवण्याने कुठे आमदार होतो काय? अरे महिलांचा सन्मान करण्याचे संस्कार सुधाकर घारेंच्यावर त्यांनी घडवले. ते आप्पा घारे या ठिकाणी आदर आहेत. आप्पा घारेंनी संस्कार केले, अरे महिलांचा आदर केला पाहिजे. आप्पा घारेंनी त्यांच्यावर संस्कार केले, वारकऱ्यांचा आदर केला पाहिजे, म्हणून सुद्धा भाऊ त्या ठिकाणी वारकऱ्यांचा सन्मान करतायत. सुधाकर भाऊ गोरगरीब कष्टकरी तरुणांना बेरोजगारांना नोकरी देण्यासाठी या ठिकाणी प्रयत्न करतायत.
सुधाकर घारे महिलांचा सन्मान करत असताना, वारकऱ्यांचा सन्मान करत असताना, या सगळ्या गोष्टी करत असताना शेतकऱ्यांच्या आवडीचा खेळ त्याला बैलगाडा म्हणतो. तो बैलगाडा देखील राज्याने ज्या बैलगाडा शर्यतीची नोंद घेतली अशा पद्धतीने बैलगाडीचा कार्यक्रम सर्व स्तरामध्ये माणूस हा काम करतो. मी सुधाकर घारेंच्या बाबतीमध्ये मी स्वतः समाधानी आहे. मी सुधाकर घारेंच्या गावात त्या भागामध्ये जिल्हा परिषद वार्डमध्ये जातो, त्या ठिकाणी आदिवासी बांधव राहतात, त्या ठिकाणी आगरी समाज राहतो, त्या ठिकाणी मराठा समाज राहतो, त्या ठिकाणी देशमुख समाज राहतो, त्या ठिकाणी दलित समाज राहतो. त्या भागामध्ये 2 उद्योग मित्रांनी यांनी आणले. त्या ठिकाणी नोकरीला लावलेली माणसं त्याने असं ठरवलं नाही की मी मराठा समाजाचा आहे मग मराठ्यांचीच माणसं लावू. त्यांनी बीडची माणसं लावली, सालप्याची माणसं लावली, खांडप्याची माणसं लावली, सांगवीची माणसं लावली, शिरसाची माणसं लावली. अगदी पुढे जाऊन खांडपे गावामध्ये जी दलित वस्ती आहे त्या दलित वस्तीतला देखील प्रत्येक माणूस त्या ठिकाणी एका घरातला एक माणूस नोकरी लावण्याचं काम या माणसाने केलं. म्हणून मी सातत्याने बोलत असतो की छत्रपती शिवाजी महाराजांच्या याच्यातला काहीतरी गुण या माणसामध्ये असावा. का आम्ही राजांचं जेव्हा नाव घेतो, छत्रपती शिवाजी महाराज की जय म्हणतो, 400 वर्ष झाले तरी अंगामध्ये रक्त सळसळतं. अशा महाराजांचं नाव घेतल्यानंतर त्या महाराजांचा इतिहास जेव्हा आम्ही वाचतो तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 गड जाती 12 बलुतेदार यांना सोबत घेऊन स्वराज्य निर्माण केलं. उद्याच्या या खालापूर, कर्जत खालापूर मतदारसंघामध्ये तुमच्या माझ्या सोयी सुविधा उपलब्ध होण्यासाठी, सुटण्यासाठी, तुमच्या माझ्या भागातल्या महिलांचं सबलीकरण होण्यासाठी, तुमच्या माझ्या भागातला शेतकरी सदन होण्यासाठी आपल्याला सुधाकर घारे नावाचा राजा त्या आमदारकीच्या सिंहासनावर बसवावा लागेल. त्याची तयारी तुम्ही आम्ही केली पाहिजे. सुधाकर घारे आमदार कशासाठी झाले पाहिजे? सुधाकर घारेने काय कुठले पैसे कमवायचे नाही, श्रीमंती कमवायची नाही. पण सुधाकर घारे जर निवडून आले तर निश्चित पद्धतीने लोकांचे प्रश्न सुटतील. आज कर्जत तालुक्यामध्ये 1000 कोटीचा निधी आणला म्हणताय. मला त्या निधी आणणारा नाही, विकास करणारा